हिंदू धर्मात 3 वर्षातून एकदा येणारा अधिक मास या वर्षातील एक अतिरिक्त महिना असतो, ज्याला अधिक मास म्हणतात. अधिक मासामध्ये कोणकोणत्या गोष्टी कराव्या, कोणत्या नाही, हे आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम जाणून घेऊया अधिक मासात काय करावे. या महिन्याची कथा भगवान विष्णू, भगवान नृसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे. या महिन्यात वरील देवांची मनोभावे पूजा करावी. या महिन्यात श्रीमद भागवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महात्म्य, श्रीराम कथेचे पठन, विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठन आणि पुरुषोत्तम नावाच्या 14व्या अध्यायाचे रोज अर्थासहित पठन करावे. जर तुम्हाला पठन करता येत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करावा. या संपूर्ण महिन्यात शक्य असल्यास अन्न फक्त एक वेळेस घेतले पाहिजे, जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले असते. गहू, तांदूळ, मूग, तीळ, वाटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, जिरे, कोरडे आले, खडे मीठ, चिंच, सुपारी, फणस, मेथी अशा पदार्थांचे सेवन करावे. या महिन्यात दीपदानाला खूप महत्त्व आहे, त्याप्रमाणे गोदानालाही आहे. या महिन्यात दान आणि दक्षिणेचे कार्य करणे पुण्याचे मानले जाते. मात्र हे दान सत्पात्री असावे. या अधिक मासामध्ये चांदीचे पात्र, तूपसहित सोने, कांस्य पात्र, हरभरे, गूळ, तुरडाळ, खारीक, लाल चंदन, कापूर, केवडा अगरबत्ती, केसर, कस्तुरी, शंख, गरुडघंटी, मोती, हिरा, खिरीने भरलेले पात्र, दही, सुती वस्त्र, रेशमी वस्त्र, उनी वस्त्र, तीळ, गूळ, तांदूळ, गहू, दूध, साखर, मध, तांब्याचे पात्र, चांदीचे पात्र, चांदीचा नंदी अशा वस्तू आपण दान करू शकतो. पुरुषोत्तम महिन्यात स्नान, पूजा, अनुष्ठान आणि दान केल्याने विशेष फळ मिळते आणि सर्व प्रकारचे त्रास दूर होतात. या महिन्यात प्रवास करणे, भागीदारीची कामे करणे, बियाणे पेरणे, झाडे लावणे, दान करणे, जनहिताची कामे करणे, सेवाकार्य करणे यात कोणताही दोष नाही. ही कामे आपण करावी. आता जाणून घेऊया की अधिक मासात काय करू नये. या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि मांसाहारापासून दूर राहा. मांस, मध, तांदळाचा कोंडा, उडीद, मोहरी, मसूर, मुळा, कांदा, लसूण, शिळे अन्न, मद्यपान करू नये. या महिन्यात विवाह, नामकरण, अष्टकादी, श्राद्ध, मुंडन, यज्ञोपवीत, कान टोचणे, गृहप्रवेश यासारखे शुभकार्य टाळावेत. या महिन्यात कपडे, घर, दागिने, दुकान, वाहन इत्यादी कोणतीही नवी वस्तू खरेदी करू नये. परंतु या दरम्यान शुभमुहूर्त असल्यास ज्योतिषाच्या सल्ल्याने दागिन्यांची खरेदी करता येते. वाईट शब्द, घरगुती वाद, खोटे बोलणे ह्या गोष्टी देखील करू नयेत. तर मग हे अधिक मासात काय करावे आणि काय करू नये ह्या गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत. तरी आपणास जेवढं शक्य असेल तेवढं आपण या गोष्टींचे पालन करू शकतो. आणि ज्यांना काही आजार असतील तर त्यांनी उपवास नाही ठेवला तरी चालतो. फक्त श्रद्धेने पूजा अर्चा करा, स्तोत्रमंत्र मनापासून करा. तर असा हा आजचा माझा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे नंतरचे माझे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद.